हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 36. अनादाविह संसारे संचिता कर्मकोट्यः अनेन विलयम यान्ति शुद्धो धर्मो विवर्धते. या आरंभ नसलेल्या संसारात कोट्यावधी कर्म संचित होत असते, परंतु समाधी योगे ते लुप्त होते आणि उच्च धर्माचे वर्धन होते. या आरंभ नसलेल्या संसारात ऋषी म्हणतात की या आरंभ नसलेल्या संसारात ऋषींनी संसाराचा येथे एक अद्भुत विशेष सांगितलेला आहे. या संसाराला आरंभ नाही. याचा अर्थ संसार सुरूच झालेला नाही. याचा अर्थ येथे संसार असे काहीही अस्तित्वात नाही आणि त्यामुळे संसाराला अंतही नाही. कारण संसाराचा आरंभ झाल्याशिवाय आणि संसार असल्याशिवाय त्याचा अंत कसा होणार? ऋषी म्हणतात की येथे संसार असे काहीही नाही. याचा अर्थ आपण जे संसार असे म्हणतो ते भासमान, भ्रामक, मिथ्या आहे. येथे तसे प्रत्यक्षात काहीही अस्तित्वातच नाही. आपण मानला तर संसार आहे हे मानणे अज्ञानाने होते. जेव्हा आत्मभान येते, आत्मज्ञान होते, तेव्हा संसाराचा भ्रम नष्ट होतो. कर्मसंचय. संसार नसला तरीही आपले कर्म संचित होते. याचा अर्थ आपल्याला भासमान होत असलेल्या संसारात कर्म संचित झाल्याचाही आभास निर्माण होतो. कारण आपण आपले स्वस्थान सोडतो, आपण आपल्या पदापासून ढळतो, आपले अधःपतन होते. यामुळे आपण सत्यापासून दूर होतो आणि त्यामुळे आपण असत्यात कोसळलो आहोत असा आपण भ्रम करून घेतो. हे असत्य म्हणजे संसार असतो. त्यात कर्म संचय झाल्याचा आभास होतो. कारण आपण सत्यापासून, स्वस्थानापासून दूर होतो. आपण झाडावर चढतो आणि हाताने फांदी पकडून झाडाला लोंबकाळू लागतो. अशा स्थितीत खाली पडण्याच्या भीतीमुळे आपण या फांदीपासून सोडवा अशी आपण आरोळी मारू लागतो. मला या फांदीपासून सोडवा अशी आपण आरोळी मारू लागतो. जणू काही आपल्यालाच फांदीने पकडलेलं आहे. खरे तर हा आभास असतो. लोक म्हणतात की तुम्ही फांदी पकडली आहे, ती तुम्हीच सोडा, म्हणजे आपोआपच तुमची फांदीपासून सुटका होईल. परंतु आपल्याला त्या तशा स्थितीत हे पटत नाही, त्याचे आकलन होत नाही. पोपटाला पकडायला एक विशिष्ट असा झोपाळा तयार करतात. एका सळईवर पोकळ नळी बसवतात. त्या सळईला दोन्ही बाजूला तार लावून त्याचा झोका तयार करतात आणि तो झाडावर लटकवतात. वाऱ्याने पाळणा हलू लागला की त्याच्या आकर्षणाने पोपट त्या पाळण्याच्या पोकळ नळीवर बसतो. त्याबरोबर ती पोकळ नळी सळईवर फिरते आणि पोपट स्वतःच्याच वजनाने उलटा फिरतो. आपण खाली पडू ह्या भीतीने तो पंजाने ती नळी जरा जास्तच घट्ट पकडतो. आपण खाली पडू हा त्याचा आभास असतो. खाली पडण्याच्या भीतीमुळे तो उडत नाही. त्या उलट्या अवस्थेत तो पारध्यांच्या हाती सहजच लागतो. वास्तवात त्याही स्थितीत जर त्याने उड्डाण केले तर खाली न पडता तो वर उडून जाऊ शकतो. कर्मयोग करताना आपल्या देहादी इंद्रियांना भौतिक वस्तुजगताचे आकर्षण होते आणि ती उपभोगांच्या कच्छपी लागतात. साक्षी राहून वैश्विक लीला अनुभवणे सोडून आपण त्या देहादी इंद्रियांच्या उपभोगांची तृप्ती करण्यासाठी कृती करतो. हेच ते स्वस्थान सोडणे असते, स्वस्थानापासून ढळणे असते. एक उपभोग अनेक उपभोगांची निर्मिती करते. असे निर्माण झालेले उपभोग आपण एका जन्मी शमवू शकत नाही. यामुळे बहुतांशी उपभोग अतृप्त राहतात
आणि देहपतनाचे वेळी ते अंशात्म्याला लटकतात आणि त्याला झाकोळून टाकतात. आता हा दैवदुर्द्विलास पहा. जसे झाडाच्या फांदीने पकडले आहे किंवा आपण खाली पडू असे त्या पोपटाला वाटते, तसेच येथे होते. मुळातच नसलेल्या संसारात भौतिकाच्या भोगापवर्गतेमुळे आपले पतन झाले आहे असे आपण मानतो. तसेच नसलेल्या संसारात कर्मसंचय झाला आहे अशी आपण भावना करून घेतो. त्याप्रमाणे आपण त्या संचिताच्या तृप्तीसाठी जन्ममरणाचे फेरे घेऊ लागतो. जोपर्यंत मुक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत हे असे कोट्यावधी फेरे होत राहतात. यामुळे संचितही कोट्यावधी साचते. हा भौतिक भ्रमिष्टपणा असतो. परंतु जेव्हा आत्मज्ञान होऊन पुन्हा आपण स्वस्थानी पुनरागमन करतो तेव्हा क्षणार्धार्थ भौतिक नष्ट होते आणि त्यासह संचितही नष्ट होते. समाधी योगे आपण कचेरीत काये वाचे मने प्रामाणिकपणे काम करत असतो. त्यावेळी आपण वरिष्ठांना वचकून असतो. ते कचेरी बाहेर जरी भेटले तरीही आपण वचकूनच असतो. यथाकाळी आपण नोकरीमधून निवृत्त होतो त्यानंतर आपण कधीही चुकूनही कचेरीत जाऊन काम करत नाही. काये वाचे मने तेथून निवृत्त होतो. आता ते वरिष्ठ जरी कधी भेटले तर आपण त्यांचा आदर जरूर राखतो, परंतु आपण त्यांना वचकून नसतो. नोकरी संपताच तो वचकही संपतो. तसेच आत्मभान येऊन आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपले संचिताबद्दल होते. जेव्हा समाधी प्राप्त होते तेव्हा आपल्याला आत्मभान येते, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि आपण आपल्या स्वस्थानी प्रस्थापित होतो. येथे क्षणार्धार्थ आपल्याला आपली सत्य ओळख होते की आपण आत्मांश आहोत. आपण देहादी इंद्रिये किंवा मन नाही. येथे संसाराचा मिथ्या भाव लोप पावतो आणि त्याचे भासमान संचितही लुप्त होते. या संसारापासून आपली कायम करता सुटका होते. आपण आत्मेच्छेने जीवन जगू लागतो. हाच आपला मूलभूत स्वभाव असतो. यालाच येथे उच्च धर्माचे वर्धन होते असे म्हटले आहे. कारण आता आपल्या जीवनामधून भौतिक व्यापार कायम करता हद्दपार झालेला असतो. या योगे यथाकाळी आपण मुक्त होतो. कैवल्यानं नंदी सृष्टीलीला अवलोकन करत यथाप्राप्त जीवन जगत असतो. हरिओम.